Okay, mark your presenting. See, we are going to continue with your third lesson, Maratha Sardars, the famous house of Bhosle. Okay, भोसल्यांचे कर्तबगार घराणे हे हा लेसन आपण आज कंटिन्यू करणार आहोत. सो लेट्स सी, लास्ट लेक्चरला आपण रीडिंग घेतलेलं आणि त्याच्या अगोदर आपण इथपर्यंत पाहिलेलं द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर. ओके, घृष्णेश्वराच्या मंदिराची अवस्था कशी झालेली आणि त्याला कोणी चांगलं केलं ते आपण पाहिलेलं. कोण होते ते? मालोजी राजे भोसले. इथे बघा, इथे तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे. येस, शहाजी राजांचे चित्र आहे ते. चला पाहूया. द भोसलेज ऑफ वेरूळ, वेरूळचे भोसले. पे अटेन्शन ओव्हर हिअर, नीट लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. सो मालोजी राजे भोसले, द पाटील ऑफ वेरूळ, वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ शिवा. ओके, वेरूळ गावचे पाटील असणारे मालोजीराजे भोसले हे लॉर्ड शिवा म्हणजेच शंकराचे खूप मोठे भक्त होते, खूप मोठे शिवभक्त होते. बाबाजी राजे अँड हॅड टू सन्स, बाबाजी राजे यांना दोन भाऊ होते, सॉरी दोन मुले होती. मालोजी राजे वॉज द एल्डर अँड विठोजी राजे द यंगर. ओके, बाबाजी राजे यांना दोन मुले होती, त्यापैकी मालोजी राजे हे मोठे होते आणि विठोजी राजे हे लहान भाऊ होते. ओके, बाबाजी राजे भोसले हॅड द राईट्स ऑफ अ पाटील इन द वेरूळ विलेज. मग या वेरूळ गावची जी पाटीलकी होती, वेरूळ गावचे पाटील कोण होते? बाबाजी राजे. ओके, वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. परत लक्ष द्या, आपण पाहिलेलं घृष्णेश्वराच्या मंदिराची जी काही जो काही उद्धार केला गेला, नंतर जीर्णोद्धार केला गेला, तो कोणी केला? मालोजी राजे भोसले यांनी केला. ओके, मालोजी राजे भोसले हे कोण होते? वेरूळचे पाटील होते. बाबाजी राजे भोसले यांच्याकडे वेरूळची पाटीलकी होती, वेरूळ गावाची, आणि त्यांचीच मुले होती, बाबाजी राजे आणि मालोजी राजे. ओके, सॉरी, मालोजी राजे. आणि मालोजी राजे हे मोठे होते, तर विठोजी राजे हे त्यांच्यापेक्षा लहान होते. ओके, समजलं इथपर्यंत? अंडरस्टूड टिल हिअर? टेल मी, अंडरस्टूड? ओके, okay, now see. So Maloji Raje and Vithoji Raje were both brave and enterprising. मालोजी राजे आणि विठोजी राजे हे मोठे कर्तबगार आणि शूर योद्धे होते. ओके, दे हॅड इन देअर सर्व्हिस मेनी आर्म मराठा ट्रूप्स. मग त्यांच्याजवळ खूप मोठे पुष्कळ असे मराठे होते. ओके, मराठे सरदार होते. त्यांच्या छावणीत खूप मराठे सरदार हत्यारबंद होते. ओके, it was a period of great unrest. The Mughal emperor from Delhi had attacked the kingdom of Nizam Shah. ओके, मग हा वेळ होता जेव्हा मालोजी राजे आणि विठोजी राजे होते, तो काळ होता. त्यावेळी मुघल बादशाह निजामशाही एकदम धामधुमीचा होता. त्यावेळी काय होतं बघा, निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाने स्वारी केली होती. उत्तरेच्या मुघल बादशाने निजामावर आक्रमण केलं होतं. दौलताबाद वॉज देन द कॅपिटल ऑफ निजामशाह. आणि निजामशाहची राजधानी कोणती होती? दौलताबाद. मलिक अंबर वॉज हिज वजीर और चीफ मिनिस्टर. आणि निजामशाहचा वजीर कोण होता? मलिक अंबर. ओके, मलिक अंबर वॉज एबल अँड वाईस. मग हा मलिक अंबर मोठा कर्तबगार होता, हुशार सुद्धा होता. The two capable and brave brothers from Veroor soon caught his attention. आणि या मलिक अंबरचं लक्ष लगेचच वेरूळचे जे दोन बंधू होते, लाईक माळोजी राजे आणि विठोजी राजे, यांनी लगेच या मलिक अंबरचं लक्ष वेधून घेतलं, स्वतःकडे त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
त्यांनी पाहिलं, मलिक अंबरने पाहिलं की हे दोघही मालोजी राजे आणि विठोजी राजे हे दोन्ही वेरूळचे बंधू आहेत, भाऊ आहेत, ते खूप ब्रेव आहेत असं त्याने पाहिलं. ऑन हिज रिकमेंडेशन द शहा कन्फर्ड ऑन मालोजी राजे द जागीर ऑफ पुणे अँड सुपे पारगणाज. बघा, मग त्यांची कर्तबगिरी, त्यांची जी कामगिरी होती ती कामगिरी निजामशहाजवळ या मलिक अंबरने व्यतीत केली. त्याने सांगितलं की वेरूळ गाव, एक वेरूळ गाव आहे आणि त्या वेरूळ गावामध्ये दोन बंधू आहेत, ते खूप हुशार आहेत, खूप कर्तबगार आहेत. आणि ते ऐकून निजामशहा खुश झाला आणि त्याने निजामशहाने मालोजी राजांना पुणे आणि सुपे या ठिकाणची जहागीर दिली. ओके. नाव सो द भोसलेस बिकम रिच अँड पॉवरफुल. ओके. येस, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? सांगा चॅट बॉक्स मध्ये अंडरस्टूड. येस. निजामाचा वजीर कोण होता? मलिक अंबर. आणि या मलिक अंबरने काय केलं, जे वेरूळचे दोन कर्तबगार बंधू होते, मालोजी राजे आणि विठोजी राजे, त्यांना त्यांची शिफारस निजामाकडे केली आणि त्यामुळे काय झालं, निजामाने त्यांना जहागीर देऊ केली. सो दी भोसलेस बिकम रिच अँड पॉवरफुल. म्हणून त्यांनी जहागीर, निजामाने त्यांना जहागीर दिल्यामुळे भोसले काय झाले, रिच, श्रीमंत झाले, त्यांच्या घरी वैभव आले, अँड पॉवरफुल, आणि शक्तिशाली सुद्धा झाले. मालोजी राजेस वाईफ वॉज उमाबाई. बघा, उमाबाई कोण होत्या? मालोजी राजांच्या पत्नी होत्या. शी केम फ्रॉम द हाऊस ऑफ द निंबाळकर ऑफ फलटण. आणि त्यांच्या पत्नी फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. दे हॅड टू सन्स, शहाजी अँड शरीफजी. बघा, मग या मालोजी राजांना दोन पुत्र होते. एकाचं नाव होतं शहाजी राजे आणि दुसरे शरीफजी. मालोजी राजे वॉज किल्ड इन बॅटल ॲट इंदापूर. मग इंदापूरमध्ये जी लढाई झाली त्या लढाईमध्ये मालोजी राजे मारले गेले, त्यांचा मृत्यू झाला. ॲट दॅट टाइम शहाजी वॉज ओनली 5 years old. ओके. शहाजी राजे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. ओके. तर पहा, मग जेव्हा मालोजी राजांचा मृत्यू झाला त्यावेळी शहाजी राजे फक्त टीचर 5 वर्ष. येस. माझ्या टीचर, माझ्या दादाची क्लास होती म्हणून मी लेट जॉईन झालो. हा हा, इट्स ओके. ओके. सी, at that time शहाजी was only 5 years old. मग त्यावेळी शहाजी राजे फक्त 5 वर्षाचे होते. देन विठोजी राजे looked after the children and the जागीर. मग सगळ्यांची काळजी कोणी घेतली? विठोजी राजांनी घेतली. जे त्यांची मुलं, मालोजी राजांची मुलं, आणि जी काही जहागीर त्यांना पुणे आणि सुपे या ठिकाणी जी जहागीर दिली गेली होती ते सगळे कोण सांभाळायला लागलं? विठोजी राजे सांभाळायला लागले. ओके. लेटर ही आस्क्ड इन मॅरेज फॉर शहाजी द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव. ओके. बघा, टीचर, तुमचा मग आवाज नंतर नाहीये. त्यांनी, सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. येस. रिद्धी, ओके, शी हॅज लेफ्ट. ओके. रिद्धी, तुझा रोजचा हा प्रॉब्लेम झालाय की तुला माझा आवाज नाही येत, तर प्लीज पहिल्यांदा तू लेफ्ट होऊन एकदा जॉईन होत जा, कारण सगळ्यांना आवाज येत असतो त्यावेळी जेव्हा तू हे सांगतेस. ओके. कदाचित तुझ्याच नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तेव्हा एकदा टीचर, लेफ्ट होऊन जॉईन होत जा. येस. मी लेफ्ट होऊन जॉईन झाली. आता येतो आता आवाज. येतोय ना आवाज? हा, तेच. येस. नेहमी नेहमी असा काय प्रॉब्लेम झाला ना तर लेफ्ट व्हायचा आणि परत जॉईन व्हायचा. मग आवाज ओके. नाही आला तर मला सांगायचं. ओके. ओके. चला बघा, तर बघा, मग या विठोजी राजांनी मुलांची, मालोजी राजांच्या मुलांची जबाबदारी घेतली आणि त्यांना पुणे आणि सुपे इथे जी जहागीर दिली गेली होती तिची सुद्धा जबाबदारी घेतली. आणि नंतर त्यांनी शहाजी राजांचं लग्न करायचं ठरवलं आणि त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. बघा, लखुजीराव जाधवांची मुलगी कोण होती? जिजाबाई. ओके.
जिजाबाई द डॉटर ऑफ लखुजीराव वॉज वेल फेवर्ड बाय द गॉड्स. बघा, जिजाबाई ही जाधवांची लेक होती, ही मोठी सुलक्षणी होती. ओके, लखुजीराव ऍक्सेप्टेड विठोजी राजेस प्रपोजल. आणि जिजाबाई शहाजीराजांसाठी जेव्हा विठोजी राजांनी जिजाबाईंनी मागणी घातली, तेव्हा लखुजी रावांनी म्हणजे जिजाबाईच्या वडिलांनी ते प्रपोजल ऍक्सेप्ट केलं. त्यांची घेतलेली जी मागणी केली होती ती स्वीकारली. लखुजीराव वॉज अ ब्रेव्ह अँड व्हॅलियंट सरदार इन कोर्ट ऑफ निजामशहा. लखुजीराव म्हणजे निजामशहाच्याच दरबारात कार्यरत असणारे एक शूर आणि पराक्रमी सरदार होते. He celebrated the wedding of Shahajiraje and Jijabai with great pomp. मग त्यांनी मोठ्या थाटामाटात त्यांनी मोठ्या थाटामाटात शहाजी राजांचं आणि जिजाबाईंचं लग्न लावून दिलं. कारण ते निजामशाहीतील पराक्रमी सरदार होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे खूप फौज फाटा देखील होता. ओके, जिजाबाई बिकेम द फॉर्च्यून ऑफ भोसले फॅमिली. मग आता शहाजीराजांचा आणि जिजाबाईंचा विवाह त्यांनी लावून दिला आणि जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. ओके, येस, समजला हा टॉपिक. भोसलेज ऑफ वेरूळ कुठून सुरुवात झाली बघा. कोण आहेत सगळ्यात अगोदर? बाबाजी राजे. बाबाजी राजे भोसले, त्यांची मुलं मालोजी राजे आणि विठोजी राजे. ओके, मालोजी राजेंची मुलं शहाजी राजे अँड शरीफजी. ओके, आणि नंतर शहाजी राजांचा विवाह झाला जिजाबाईंशी. ओके, समजलं इथपर्यंत? जिजाबाई कोण होत्या? लखुजीराव जाधवांच्या कन्या, सिंदखेड येथील लखुजीराव जाधवांच्या कन्या. ओके, क्लिअर टिल हिअर? समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके, सो लेट्स स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक. हा टॉपिक झाल्यावर आपला लेसन संपणार आहे. आपण अगोदर क्वेश्चन आन्सर घेऊया आणि मग तुम्ही तुमचा जर क्लास असेल तर लेफ्ट होऊ शकता आणि जे राहिलेले असतील, ज्यांचे क्लासेस नसतील स्कूलचे, मी त्यांचं रीडिंग घेणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. शहाजी राजे. Nizam transferred to Shahaji Raje the Jagir he conferred the Jagir he had conferred on Maloji Raje. मग आता मालोजी राजांना जी जहागीर दिली गेली होती ती निजामशहाने शहाजी राजांना देऊ केली. Shahaji Raje was a brave and capable man held in great respect at the court of Nizam Shah. मग निजामशहाच्या दरबारात शहाजी राजांना सुद्धा खूप मोठा मान होता. ते खूप पराक्रमी होते, खूप शूरवीर होते आणि त्यांना निजामशहाच्या दरबारी खूप मोठा मान होता. The Mughal emperor decided to conquer the kingdom of Nizam Shah. मग मुघल बादशाहने काय केलं? निजामशाही जिंकण्याचा बेत आखला. ओके, त्याने एक योजना केली. त्या योजनेच्या अंतर्गत त्याला निजामशाही जिंकून घ्यायची होती. फॉर दिस ही मेड अन अलायन्स विथ द आदिलशाह ऑफ बिजापूर. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की निजामशाह अहमदनगरचा निजामशाह आणि अहमदाबाद आणि विजापूरचा आदिलशाह यांच्यामध्ये नेहमी भांडणं असायची. मग मुघल बादशाला जेव्हा निजामशाही जिंकून घ्यायची होती तेव्हा त्याने काय केलं? विजापूरच्या आदिलशहाला आपल्यात सामील करून घेतलं. मलिक अंबर the Shahaji Raje fought bravely to save Nizam Shahi. ओके, मलिक अंबर हा निजामाचा खूप लॉयल असा सरदार होता. मग मलिक अंबर आणि शहाजी राजांनी निजामशाही वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. ओके, त्यांनी खूप मोठा लढा दिला. They defeated both the armies. This battle took place at Bhatwadi near Ahmednagar. मग मलिक अंबर आणि शहाजी राजे हे पूर्ण प्राणपणाला लावून लढले आणि त्यांनी दोन्ही फौजांचा पराभव केला. आणि ही लढाई कुठे झाली? अहमदनगर जवळ भातवडी येथे ही लढाई झाली. ओके, शरीफजी वॉज किल्ड इन द बॅटल. आणि त्या लढाईत शहाजी राजांचे बंधू शरीफजी हे मारले गेले. शहाजी राजे डिस्प्लेड ग्रेट व्हॅलर.
आणि त्यामुळे काय झालं, शहाजीराजांनी या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता. ही वॉज प्रेस्ड एव्हरीवेअर ॲज अ ब्रेव्ह जनरल. आणि म्हणूनच एक शूर सेनानी म्हणून सगळीकडे लोक त्यांचा गौरव करू लागले. His reputation in the court was so enhanced that even Malik Ambar began to feel jealous of him. मग आता निजामशाहीत पहिला सरदार जो निजामशहाचा एकदम फेवरेट होता तो कोण होता, मलिक अंबर. पण या युद्धामुळे जेव्हा शहाजी राजांची प्रतिष्ठा वाढली तेव्हा दरबारात त्यांची प्रतिष्ठा एवढी वाढली की मलिक अंबरला त्यांचा राग येऊ लागला, तो त्यांच्यावर जळू लागला. दिस ग्रॅज्युअली लेड टू अँटागॉनिझम बिटवीन देम. आणि ह्यांच्यामुळेच काय झालं, त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण व्हायला सुरुवात झाली. As a result, Shahaji Raje left Nizam Shahi and joined the court of Adil Shah at Bijapur. आणि याचाच परिणाम असा झाला की शहाजी राजांनी निजामशाही सोडून दिली आणि ते जाऊन विजापूरच्या आदिलशहाला मिळाले. ओके, ते त्यांच्यात सामील झाले. आदिल शाह honored him with the title of Sir Lashkar, Chief of Army. मग आदिल शहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. सर लष्कर म्हणजे आर्मीचे चीफ, प्रमुख. ओके. Later there were many developments in निजामशाही. नंतर हळूहळू निजामशाही मध्ये खूप सुधारणा करण्यात आल्या. द वजीर मलिक अंबर डायड. नंतर काय झालं, मलिक अंबरचा मृत्यू झाला. The Wazir Malik Ambar died. His scheming son Fateh Khan became the Wazir of Nizamshahi. आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे, मलिक अंबरचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा पुत्र फतेह खान हा गादीवर आला. तो वजीर झाला निजामशाहीचा. ड्युरिंग हिज पिरियड द निजामशाही बिगन टू डिक्लाइन. मग या फतेह खानच्या काळात निजामशाहीचा ऱ्हास होत गेला. तो निजामशाहीचा वजीर झाल्यामुळे निजामशाहीला उतरती कळा लागली, तिचा ऱ्हास होऊ लागला. At about the same time there was a threat of Mughal aggression. आणि त्याच वेळी मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण होऊ लागला होता. So Nizam Shah's mother appealed to Shahaji Raje to return to Nizam Shahi and save it. Yes. ओके. मग निजामशहाच्या आईने काय केलं, शहाजी राजांना परत यायला सांगितलं. त्यांनी रिक्वेस्ट केली शहाजी राजांना की आता निजामशाही मध्ये काहीही उरलं नाहीये मलिक अंबरच्या मृत्यूनंतर, त्यामुळे शहाजी राजे तुम्ही परत निजामशाहीत या. Therefore शहाजी राजे लेफ्ट आदिलशाही अँड रिटर्न टू निजामशाही. आणि त्यांच्या आईने, निजामशहाच्या आईने साकडं घातल्यामुळे शहाजी राजांनी आदिलशाही सोडली आणि ते निजामशाहीत परत आले. ओके, अंडरस्टूड. सी, शहाजी राजे भोसल्यांबद्दल काय सांगितले आहे आपल्याला की मालोजी राजांची जहागीर निजामशहाने शहाजी राजांना दिली आणि शहाजी राजांनी आदिलशहाचा आणि मुघल बादशाचा एका लढाईत पराभव केला. ओके, ती लढाई कुठे झाली होती, अहमदनगर येथील भटवाडी येथे. आणि तिथे त्यांच्या भावाचा शरीफजीचा मृत्यू झाला. आणि या लढाईनंतर शहाजी राजांना खूप सन्मान मिळाला आणि हे मलिक अंबरला सहन झालं नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि याचा परिणाम असा झाला की शहाजी राजांनी निजामशाही सोडून दिली आणि ते विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात जाऊन सामील झाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर म्हणजे चीफ ऑफ आर्मीची पदवी देऊन सन्मानित केले. आणि त्यानंतर इकडे निजामशाहीचा ऱ्हास होऊ लागला. वजीर मलिक अंबर याचा मृत्यू झाला आणि फतेह खान हा त्याचा मुलगा सत्तेवर आला. तो निजामशाहीचा वजीर झाला आणि त्यामुळे तो काही मलिक अंबर सारखा हुशार नव्हता, ब्रेव नव्हता. त्यामुळे निजामशाही ऱ्हासाला येऊ लागली, निजामशाहीला उतरती कळा लागली. आणि त्याच वेळी मुघल बादशाह हल्ला करणार होता. त्यामुळे सगळे घाबरले की आता निजामशाहीचा ऱ्हास होईल. म्हणून निजामशहाच्या आईने शहाजी राजांना परत येण्यासाठी रिक्वेस्ट केली आणि शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. ओके, अंडरस्टूड. हिअर वी हॅव कंप्लीटेड आवर लेसन. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? टेल मी, सगळ्यांना समजलाय का लेसन? येस. Okay, so let's start the question answer.
क्वेश्चन वाचल्यावर आन्सर ज्याला द्यायचा आहे त्याने प्लीज चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. नो वन विल पुट ऑन देअर माइक. कोणीही माइक चालू करणार नाही. ओके. सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज fill in the blanks choosing the correct option. ऑप्शन्स ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. ओके. इथे तुम्ही मला करेक्ट आन्सर सांगायचा आहे. गार्गी प्लीज लेट मी रीड द क्वेश्चन. Among the famous families, the dash dash of Verul show great bravery and enterprise. Among the famous families, the dash dash of Verul show great bravery and enterprise. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. ऑप्शन्स आहेत मोरेज, घोरपडेज, भोसलेज. सांगा कोण असणार? वेरूळचे कोण होते? आपण कोणाबद्दल शिकलो आता? येस गार्गी. भोसले. येस भोसलेच. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. Among the famous families, the Bhosles of Verul show great bravery and enterprise. Second is Babaji Raje Bhosle had two sons, Maloji Raje and सांगा. बाबाजी राजे भोसल्यांना दोन मुलं होती, मालोजी आणि विठोजी शहाजी शरीफजी. सांगा लवकर, कोण सांगणार? येस आर्या. विठोजी. Yes, very good. Vithoji Raje. Third is dash dash was a capable wazir of Nizam Shah. निजाम शहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता. मलिक अंबर, फतेह खान, शरीफजी. कोण होता निजाम शहाचा वजीर? येस स्नेहा. मालिक अंबर. Very good. Good. Okay. Now next is you have to tell me the relation. Okay. रिलेशन सांगायचं आहे. बघा येत असेल तर सांगा, अदरवाइज आय विल टेल यू. ओके. चला. मालोजी राजे आणि विठोजी राजे कोण होते हे? मालोजी राजे आणि विठोजी राजे कोण होते एकमेकांचे? येस. येस भाऊ होते. आर्या हँड रेज करायचा आहे. ओके. नेक्स्ट इज शहाजी राजे अँड लखोजी राजे जाधव. ओके. शहाजी राजे अँड लखुजी राव जाधव. येस गार्गी. येस. लखुजीराव जाधव हे शहाजी राजांचे सासरे होते. शहाजी राजे अँड शरीफजी. शहाजी राजे अँड शरीफजी वेर दे कोण होते? येस गार्गी अगेन. भाऊ. भाऊ. येस. अँड बाबाजी राजे अँड विठोजी राजे. बाबाजी राजे आणि विठोजी राजे कोण होते एकमेकांचे? फादर अँड सन. ओके ना. ओके. सांगा सिंदखेडचे कोण? मॅच द पेअर्स आहेत बघा. सिंदखेडचे कोण? येस. ओके गार्गी. जाधव. येस. फलटण. फलटणचे चला सांगा पटकन. सगळे राजघराणे आहेत हे आपण पाहिलं होतं. निंबाळकर. जावळी. जावळीचे येस गार्गी यू कॅन टेल मी ऑल. जावळीचे मोरे. आणि मुधोळचे मोरे. मुधोळचे जावळीचे मोरे आणि मुधोळचे कोण? घोरपडे. येस व्हेरी गुड. बघा सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर. येस. आमच्या शाळेत
क्लास 11 येस, मी आधीच सांगितलेलं तुम्ही होऊ शकता. नो नीड टू आस्क. सिंदखेडचे जाधव, देन फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे. आणि भोसले कुठले? येस, कोण सांगणार? वेर आर दी भोसलेज फ्रॉम? स्नेहा, आप बताएंगी भोसले कहाँ के थे, कहाँ का घराना है? टीचर निंबाळकर. नो नो नो, भोसले, भोसले कहाँ के हैं? यस गार्गी. वेरूळ. येस, व्हेरी गुड, वेरूळ. ओके, नेक्स्ट आहे गिव्ह द आन्सर इन वन सेंटेन्स. हु रिस्टोर्ड द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर टू इट्स ओरिजिनल कंडिशन? बघा, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार होता तो कोणी केला? मी सांगितलं होतं तुम्हाला की मंदिर पूर्ण पडीक झालेलं, त्याच्या भिंती सुधारल्या आणि तिथे शंकराच्या मूर्तीचा जीर्णोद्धार केला. कोणी केला? येस गार्गी. येस, टेल मी द आन्सर. मालोजी राजे. ओके, next, which jagir was yes, which jagir was bestowed upon Maloji Raje by Nizam Shah? निजाम शहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली? कोणती जहागीर दिली निजाम शहाने मालोजी राजांना? येस, पुणे आणि सुपे या परगण्यांची जहागीर दिली. ओके, Pune and Supe Pargana Jagir was bestowed upon Maloji Raje by Nizam Shah. Next is, who fought bravely to save Nizam Shahi? निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? कोणी केली लढाई निजामशाही वाचवण्यासाठी? Yes, who will tell me this answer? Yes, Gargi. मलिक अंबर व शहाजी राजे. Yes, Malik Ambar and Shahaji Raje fought bravely to save Nizam Shahi. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे यांनी निकराने प्रयत्न केले. नेक्स्ट इज, विथ व्हॉट टायटल डिड आदिलशाह ऑनर शहाजी राजे? आदिलशाहने शहाजी राजांना कोणता किताब दिला? येस, चीफ ऑफ आर्मी म्हणजे काय? सर. येस गार्गी. सरलष्कर. Yes. Why did Shahaji Raje leave Adil Shahi and return to Nizam Shahi? शहाजी राजांनी आदिलशाही सोडली आणि ते निजामशाहीत का परत आले? येस गार्गी, अगेन टेल मी. येस, निजामशहाच्या आईने शहाजी राजाकडे साकडे घातले. येस, म्हणून. येस, ओके, नाव वी आर गोइंग टू स्टॉप. आता सगळे क्वेश्चन आन्सर झालेले आहेत. तुम्ही लिहू शकाल का हे? सांगा मला. कॅन यू राईट दिस ॲज युअर होमवर्क? सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला समजले आहेत. कॅन यू राईट दिस ॲज युअर होमवर्क? ओके ओके, दिस इज फॉर 4th स्टँडर्ड ओनली. होमवर्क फक्त 4th स्टँडर्डने करायचा आहे. ओके, नाव लेट स्टार्ट रीडिंग. ओके, वी विल स्टार्ट फ्रॉम 3rd स्टँडर्ड. 3rd स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करूया. येस, ओके, स्वराज, स्टार्ट रीडिंग. Yes, Swaraj, can you hear me? Start reading. Period of Unrest. unrest Hmm. as the sense Hmm. preached Preached. preached
D-E-V devotion to Hmm. God. Hmm. The Brave. brave Maratha Sardar Hmm. start Started. started a Tradition. tradition of Bravery. bravery. पूर्ण पॅरेग्राफ वाच. This was Hmm. a pre- Period. period of great Hmm. unrest. 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 The two Sultan Hmm. Adil Shah of Vijapur Hmm. and the Nizam Shah of Ahmednagar Hmm. were Constantly. constantly at or War. war with Each. each O- OTHER Other. other. They made user of the Armies. ARMIES Armies. armies of Maratha Sardar in these Wars. wars. Okay, good. Stop. Now Vedang. Vedang, read the next one. The brave Maratha Sardar. The Marathas were both brave and touch. Tough, They tough. took they very Where? were also fearless and loyal to the THEIR. There. Their masters they were Where? They were. were very pr- Proud. proud of the, their Achievements. achievements on the battlefield. The brave Maratha soldier Soldier. soldier with a SEPEAR. Spare. They are in hand and a so- sword Sword. Sword. sword at the side. WOULD Wood. would ride in his Sardar's Cavalry. cav- cavalry Okay, stop. all. Stop, stop. Next from, okay, Kushal is there. Third standard. Kushal, start reading. Yes, teacher. हा स्टार्ट कर रीडिंग. स्क्रीनवर जी पहिली लाईन दिसते तिथून वाच. In हम्म. its
सरदार्स. Sardars as yes, तो क्या बोलना चाहिए? Sardars हम्म. सी ए ती C स्पेलिंग वाच. A V A L R Y कैवलरी. Vocabulary uh, L L all ऑल. all the Marathas Sardars has वे. went नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, हॅड. ऑल द मराठा सरदार्स हॅड. had हम्म. their one ओन. on हम्म. P स्पेलिंग वाच. R I V A T E प्रायव्हेट. private A R M I E S आर्मीज. armies in uh, it search सच. such a Sardar WENT वेंट. went to the सुल्तान. Sultan with विथ. his हम्म. S U C नाही. आता कुठे पोचला बघ. आर्मी. ARMY आर्मी. army the सुल्तान. Sultan give गेव. him सी कुठे आहे. EMPLOCMENT एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट. employment हा. वाच. M A made it हम्म. हिम. आवाज येत नाही कुशल तुझा क्लिअर. him a him he हिच्या येतो हा येतोय बोल. ही सरदार. हम्म. सरदार is हा. Sardar of is किंगडम. KING Kin Kinda किंगडम. Kingdom and हम्म. S O SOMETIME time समटाइम्स. sometime uh, CONSR nine of कॉम्फर्ट. comfort of comfort of Jagir हम्म. you अपॉन. upon he हिम. ओके स्टॉप. the स्टॉप. नाव मधुरा. मधुरा स्टार्ट रीडिंग.
Yes, who else is from third standard? Okay, completed third standard. Okay, Madhura is not. Now we will start from fourth standard. Before that, tell me. ओके कनिष तुझा क्लास नाही आहे का तू कोणत्या स्कूल मध्ये आहे कनिष येस कनिष टीचर अजून चालू नाही केला. ओके ओके मग तू रीड कर अगोदर ओके कर द सरदार द सरदार हाऊ हु हू ही आर ई सी ई आय व्ही ई डी रिसीव्ड रिसीव रिसीट स्वीट सच सर्च अ जागीर के जाहीर सी ओ एन एस आई टी ई आर ई डी कंसिडर्ड consider yes uh, हिमसेल्फ himself a राजा raja there there were मेनी many forms Maharashtra फेमस famous Maharashtra मराठा Maratha Sardar at the कोर्ट्स court of अहमदनगर Ahmednagar and Bijapur. ओके The स्टॉप नेक्स्ट इज गार्गी स्टार्ट रीडिंग येस गार्गी the आवाज येतोय का माझा more ओके वाच yes ma'am. हा वाच The more मोर more the more FAMOUS फेमस famous among 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 them were the daughters of Sindakhed, Nimbarkers of Fulton, Gorpades of मुधोळ Mores, Mudhor, Mores of जावळी Javli, BHON, भोसलेच Bhosles of Verur, ओके the स्टॉप Sindakhed स्टॉप Yadav स्टॉप were येस स्टॉप
स्नेहा आप पढ़िए अभी। यस टीचर। यहाँ से पढ़ना है, द से। द सिंदखेड़ सिंदखेड जहापना जाधव्स जादव देयर वेर वेयर बी डी ई है डी। DESCENTANTS डिसेंडेंट्स descendants of the YADAVS यादव्स Yadavs यादव्स of Yadavs of different देवगिरी Demgiri Yadav जिजाबाई the Rizawai the MOTHER मदर mother of SHIV शिवाजी Shivaji has शिवाजी the महाराज Shivaji Maharaj was the second डॉटर daughter of LAHUJR लखुजीराव Lakhuji लखुजीराव जाधव Lakhujirab Yadav of स्पेलिंग पढ़िए। SINDKAED सिंदखेड़ Syndicate. ओके स्टॉप। ओके ऑल हॅज कम्प्लीटेड रीडिंग। आपण जे काही क्वेश्चन आन्सर्स घेतले सगळ्यांना समजलेत का सांगा मला। एवरी क्वेश्चन आंसर्स यू हैव अंडरस्टूड। टेल मी। ओके तो लिख सकते हो आप, गार्गी स्नेहा आप दोनों लिख सकते हो, बाकी के तो लेफ्ट हो चुके हैं। ओके यू कॅन राईट। थर्ड वाल्यांनी लिहायचं नाहीये, फक्त समजून घ्यायचं आहे। ओके नाव आपण आज इथेच थांबूया। यू कॅन लीव द क्लास। बाय बाय एव्हरीवन। Bye bye teacher. बाय Bye bye teacher. Bye bye teacher. Bye बाय bye. बाय बाय।